हॅलो. नांदेडने प्रीमियर लीगमध्ये आपण दुसऱ्या दिवसातील दुसरी लढत पाहतोय. तर दुसरी लढत रावण ग्रुप आणि तनिष्का टायगर्स दोन संघामध्ये होते. दोन फलंदाज अनिल आणि पियुष अशी सलामीची जोडी. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज ऋषी सुतार. यावेळेचा चेंडू हवेत आहे, मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं दूर आहे, त्याचा लाभ मिळतोय. पहिली धाव अतिशय वेगात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. पहिली धाव पूर्ण केल्यानंतर लगेचच दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्यात आपल्या संघाच्या खात्यामध्ये आणि 2नी स्कोरिंग सुरू होते. तनिष्का टायगर संघाची बिनबाद 2 नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळते. यावेळेस चेंडूला टर्न करण्यात आले. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल यात कतील मात्र शंका नाही आणि चेंडू सरळ निघून जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आंखों से वार ऋषिकेश पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय. अनिल असणारे समोर फलंदाज 6 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या वरनं चेंडू टोलण्यात देश ते पहिला बाउन्स खाल्ल्यानंतर चेंडू सरळ निघून जातो 4 धावांसाठी. एकदा अनिलसाठी ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला चेंडू. कट करण्याचा प्रयत्न फसलाय आणि चेंडू एष्ट्यांच्या मागे जाऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावा घेतोय. डॉट होतो चेंडू. ऋषिकेश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. अनिल असणारे फलंदाज. यावेळेस हलके चेंडूला पुश करण्यात आले आणि स्ट्रोकच्या सहाऱ्याने चेंडू 1 धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज आपल्या संघाच्या खात्यामध्ये. धावफलक 1नी पुढे सरकला जातोय. बिनबाद 12. तनिष्का टायगर्स आणि रावण ग्रुप अशा दोन संघामध्ये लढत आहे. आजच्या दुसऱ्या दिवसातील दुसरी लढत. साई श्रद्धा संघाने पहिली लढत जिंकलेली आहे. मोठा एक विजय त्यांनी संपादन केलेले आहे आपल्या संघासाठी, कारण 58 धावांचा पाठलाग करताना बाजी वारियर्स संघ फक्त 18 धावसंख्येवरच बाद झाला होता. ऋषिकेश पुन्हा एकदा. यावेळेस कॅचची मोठी संभावना आहे. फॉलो थ्रू मध्ये ऋषिकेश कॅच पकडतोय आणि पहिला फलंदाज बाद होतोय पियुष. दिलाची होता तो जान, असा दिलाचा तो दिलवान, होता माणुसकीची कान, सारे गाती त्याचे गुणगान. गेला आठवण ठेवून पप्या भाऊ ये ना परतून, गेला आठवण ठेवून पप्या भाऊ ये ना परतून, गेला आठवण ठेवून पप्या भाऊ ये ना परतून. 1-12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-12 तनिष्का टायगर संघाची धावसंख्या. आता मात्र नवीन गोलंदाज विशाल आणि विशाल समोर फलंदाज असणारे अनिल, नॉन स्ट्रायकरवर असणारे फलंदाज अजय. दूर दूर पांगलेले यावेळेस क्षेत्ररक्षण, कारण पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे.
यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक आणि सर्कलच्या आतमध्ये असलेले 3 क्षेत्ररक्षक उर्वरित सर्व क्षेत्ररक्षण सीमारेषेवर तैनात करण्यात आलेले आहेत. यावेळेस चेंडूला उंचावर मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे. चेंडू झेलण्याचा प्रयत्न होतो, खराब प्रयत्न आणि त्याचा लाभ मिळतो दोन्ही फलंदाजांना. लाईव्ह सुद्धा मिळते आणि 2 धावा सुद्धा खात्यात जमा होतात. 1 बाद 14. एक सोपा झेल होता, मात्र क्षेत्ररक्षकाचं नाव आपल्याकडे उपलब्ध नाही. पण भरत भोईर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. विशाल पुन्हा एकदा अनिलसाठी. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने निघून जातोय. पहिली धाव अतिशय वेगात घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही कारण चेंडू पकडला जातोय. चेंडू फेकी होते. एकच धाव मिळते संघाच्या खात्यामध्ये. 1ने धावफलक पुढे सरकला जातोय. तनिष्का टायगर्स संघाचा 1 बाद 15. विशाल पुन्हा एकदा यावेळेस फलंदाज असणार आहे अजय. थोडासा फुलटॉ चेंडू आहे. लो फुलटॉतला चेंडूला स्विंग करण्यात आलेले. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू हवाई सफर करत निघत जातोय 6 धावांसाठी. धाव संख्या झालेले 1 बाद 21. अजय यांच्या बॅटच्या पट्ट्यातून आला हा एक उत्तुंग असा षटकार. विशाल पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट अजयसाठी 6 या धाव संख्येवर फलंदाजी करतो अजय. पुन्हा एकदा हवेत चेंडूला भिरकावून देण्यामध्ये यश आलेले. चेंडू हवाई सफर करत निघून जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. एका पाठोपाठ 1-2 चेंडूवर 2 षटकार अजयच्या बॅटच्या पट्ट्यातून पाहावयास मिळत आहेत आणि तिसऱ्या चेंडूवर जर षटकार आला तर षटकारांची हॅट्रिक त्यांच्या बॅटच्या पट्ट्यातून दुसऱ्या दिवसासाठी होईल. कारण पहिल्या दिवसामध्ये 2 फलंदाजाने षटकारांची हॅट्रिक केली होती. विशाल पुन्हा एकदा अजयसाठी 1 बाद 27 धाव संख्या आहे. पुन्हा एकदा मोठा फटका आहे आणि षटकारांची हॅट्रिक होते. कडाडीने राजकारणात पाऊल ठेवून सहकाराने गावकऱ्यांच्या सोबतीला येऊन विकास कामी रोहिदासान पुढाकार घेऊन पुढाकार घेऊन आम्हा ठाऊक नव्हतं आधी असा प्रसंग येईल कधी. उठणं बसणं पप्प्या भाऊच सार होत आमच्या मधी गेला उर लावून. 1 बाद 33. एक चांगल्या स्थितीमध्ये तनिष्का टायगर संघ जाऊन ठेपतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि दुसरं षटक मार्गस्थ असताना मजबूत स्थिती तनिष्का टायगर संघाची बनते रावण ग्रुप समोर. यावेळेस विशाल पुन्हा एकदा चांगला चेंडू येते. चेंडूला हलकेच पुश करण्यात आले. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू निघून जातो. पहिली धाव अतिशय वेगात घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा कुठल्याही प्रकारे प्रश्न उद्भवत नाही कारण चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूपैकी सुद्धा सुंदर झाली आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे तनिष्का टायगर संघाची 1 बाद 34. षटकारांची हॅट्रिक मगाशीच अजय यांच्याकडनं झालेली आहे आणि अजयला षटकार हॅट्रिकसाठी सुदामजी शेलार यांच्याकडनं 100 रुपये जमा झालेले आहेत आमच्याकडे. धन्यवाद सुदामजी शेलार. फुलटॉस चेंडू आहे आणि चेंडूला स्विंग करण्यात आले स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. आम्हा दोघांचा नाद नाही करायचा.
आताच्या या कलियुगात आम्हा दोघांचा नाच नाही करायचा आताच्या या कलियुगात. अजयसाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी आहे. आता जर मात्र पुन्हा एकदा त्यांनी षटकारांची हॅट्रिक केली तर सुदामजी शेलार यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. पहिल्या हॅट्रिकसाठी 100 रुपयाचं पारितोषिक इथे जमा झालेलं आहे आणि दुसऱ्या हॅट्रिकसाठी मात्र 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. गोलंदाज आहे ऋषी पाटील. याच्या पहिल्या चेंडूवर भरपूर समाचार घेण्यामध्ये यश आले सागर याला, अजय याला. धावसंख्या 39 झालेले आहे, 1 बाद 39. पुन्हा एकदा लो फळ टाकलं चेंडू, हलके चेंडूला मोरण्यात आले. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून जातोय. थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण, लगेचच दोन्ही फलंदाज 2 धावा पूर्ण करतायत संघाच्या खात्यामध्ये. 2 धावफलक पुढे सरकला जातोय. 1 बाद 41. पंच आपसामध्ये दोन्ही पण चर्चा करतायत की चेंडू थोडासा फुलटॉस होता. चेक करायचा आहे चेंडू. थर्ड अंपायरना विनंती असेल की आपण चेंडू चेक करायचा आहे. नो चेंडू आहे आणि अशा प्रकारे धावसंख्या वाढते. 1 बाद 43 आणि फ्री हिटची सुद्धा संधी असणार आहे. म्हणजे नो चेंडू जर म्हटला तर अजयसाठी संधी आहे षटकार हॅट्रिक मारण्यासाठी. ऋषी पुन्हा एकदा अजयसाठी. फुलटॉस चेंडू आहे आणि चेंडू निघून जातो सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. धावसंख्या भराभर वाढते. 1 बाद 49 आणि षटकारासाठी एका षटकाराची गरज षटकार हॅट्रिक करण्यासाठी, डबल षटकार हॅट्रिक करण्यासाठी. सुदामजी शेलार यांच्याकडनं 200 रुपये पारितोषिक जाहीर झालेले आहे षटकार हॅट्रिक करण्यासाठी. आणि मात्र ह्या वेळेचे चेंडू ऑफस्टमच्या थोडासाच बाहेर कट करण्याचा प्रयत्न फसला. चेंडू निर्धाव होतोय, यष्ट्यांच्या मागे निघून जातो सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 1 बाद 49. 4 षटकांचा सामना आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. एक मजबूत स्थितीमध्ये संघ जाऊन पोहोचतोय. तनिष्का टायगर संघ फुलटॉस गेंद स्विंग करण्यात आलेल्या चेंडूला. चेंडू निघून जातो स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. दम नाही कम कुणाला घाबरत नाही. षटकार हॅट्रिक मात्र हुकली. मात्र 100 रुपयाचं पारितोषिक जमा होते. 200 रुपये जमा झालेत सुदाम शेलार यांच्याकडनं अजयसाठी. ऋषी पुन्हा एकदा. खराब चेंडू आहे, मोठा प्रहार, चेंडू आर पार होईल आणि 6 धावा मिळतात. एक बाद 61. धावसंख्या भराभर वाढते आणि ऋषी मात्र खराब गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. महागडा गोलंदाज म्हणावा लागेल ऋषीला. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर भिरकावून दिला जातो 6 धावांसाठी.
नाद झाला या साऱ्या डबल हॅट्रिक सुदामजी शेलार आपणाला 200 रुपये जमा करावे लागतील. आता डबल हॅट्रिक साठी तुम्ही 200 बोलले होते आणि 200 जमा झाले. 100 रुपये पाठवून द्या. झाली ना डबल? कुठे आहेत तुम्ही? धन्यवाद धन्यवाद. आणि त्याची 50 सुद्धा झाली आहे. टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे. यावेळेस चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये भिरकावून देण्यात आले. पहिली धाव अतिशय वेगात घेतलेली, थोडीशी गचाल क्षेत्ररक्षण, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. स्ट्राईक अजयकडे ठेवण्याचा प्रयत्न होतोय. धाव संख्या 1 नी वाढली जाते. एक बाद 68. विकेट जर घेतली तर 5,000 रुपयाचं इनाम जाहीर झालेलं आहे. दीपेश भोईर यांच्याकडनं रावण ग्रुप संघाचे स्पॉन्सर आहेत, त्यांच्याकडनं 5,000 रुपये जाहीर झालेत अजयच्या विकेटसाठी. आणि मात्र चेंडूला हवेत भिरकावला होता. पहिली धाव अतिशय वेगात घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. फलंदाज धावबाद होईल आणि धावबाद होतोय. दोन बाद 69 धाव संख्या झालेली आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि मजबूत स्थितीमध्ये तनिष्का टायगर संघ जाऊन पोहोचतोय. अजयची विकेट जर घेतली दीपेश भोईर यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. तेवढे बॉल कुठे राहिलेत? 5 छक्का मारायला 3च बॉल राहिलेत. 3 राहिलेत. 3,000 लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार आले तर 1,000 रुपयाचं पारितोषिक सुदाम शेलार यांच्याकडनं जाहीर झाले. मात्र पहिल्या चेंडूवर दुसरी धाव घेण्याचा घातकी प्रयत्न होता, मात्र सफल होतोय आणि धावसंख्या वाढली जाते. 2 बाद 71. या टुर्नामेंटची सर्वात मोठी धावसंख्या म्हणावी लागेल, उच्चतम धावसंख्या. आज रविवारचा दिवस आहे आणि रविवारच्या दिवसात फार घडामोडी घडत आहेत सकाळपासनं. फुलटॉस चेंडू स्विंग करण्यात आलेल्या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी मोठा फटका. आवाज घुमणार चौकार षटकारांचा. नांदेडने प्रीमियर लीग चषक ठेवलाय हायलाय मानाचा. नांदेडने प्रीमियर लीग चषक ठेवलाय हायलाय. 78. 2 बाद 77. या चेंडूवर जर षटकार आला तर सुदाम शेलारकडनं पुन्हा 200 रुपये मिळतील. हॅलो हॅलो. हा षटकार होतोय आणि संघाची धावसंख्या भराभर वाढते. 83. 2 बाद 83. सुदामजी शेलार 200 रुपये जमा करायचे आहेत. म्हणजे बँक बॅलन्स आपला 500 रुपयांनी बरोबर घटणार आहे आज रविवारच्या दिवशी. 300 घ्या आणि 500 द्या. धावसंख्या झाली आहे 2 बाद 83. हॅलो हॅलो. 66 धावा त्यांनी कुठून काढल्यात आपल्या संघासाठी. नॉट आउट राहिलाय. 66 धावामध्ये 10 षटकार त्यांनी मारले होते. अप्रतिम फलंदाजी. जर एकंदरीत जर विचार केला आजच्या दिवसातील तर लुईन स्कोरचा सामना केला होता आजच्या दिवसामध्ये. पहिल्या सामन्यामध्ये बाजी वॉरियर्स संघाने फक्त 18 धावा केल्या होत्या
आणि आता मात्र तनिष्का टायगर्स संघाने 84 धावा 83 धावा पूर्ण केल्या आहेत आणि 84 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे रावण ग्रुप संघासमोर. मैदानी आवाज घुमणार चौकार षटकारांचा आज मैदानी आवाज घुमणार थँक्यू डीजे मास्टर. अनिकेत शेलारच्या हातून जी मोठी चूक झाली होती, अनिकेत शेलारने स्ट्राईक पहिले घ्यायची नव्हती, नॉन स्ट्रायकरवर जायचा होता, तीच गलती झाली. रावण ग्रुपसाठी मोठी संधी आहे. सामना जर आपण जिंकतोय तर आपल्या स्पॉन्सर करणं जेजुरी एकविरा महाबलेश्वर यात्रा करण्याची मोठी सुवर्ण संधी आहे. जिंकला किंवा हरला तरी सुद्धा सुवर्ण संधी आहे, मोठी संधी आहे. आणि निश्चितच करून 84 धावांचा पाठलाग करताना रावण ग्रुप संघाचे 2 सलामीची जोडी मैदानामध्ये फलंदाज मैदानामध्ये सज्ज होताना आपण पाहतोय. ऋषी पाटील आणि जतीन सुतार. गोलंदाजी करण्यासाठी अनिल. फायदम नाही या चेंडूवर अप्रतिम फटका. पहिल्या चेंडूवर खातं खोललं जातंय षटकारानिशी. अनिल पुन्हा एकदा ऋषिकेश पाटील साठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. जतीन साठी. जतीन पुन्हा एकदा सरसावला. चेंडू हवेत आहे. झेल टिपण्याची संधी आहे आणि झेल टिपला जातोय. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आणि दुसऱ्या चेंडूवर लगेचच फलंदाज बाद. निश्चितच करून सगळ्यात मोठी विकेट रावण ग्रुप संघाची 6 या धावसंख्येवर. पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर लगेचच फलंदाज बाज. एक तुम्हारी एक हमारी. दीपेश भोईर या संघाचे संघमालक आहेत आणि त्यांच्याकडनं एक मोठी सुवर्ण संधी आहे या संघाला. जेजुरी महाबलेश्वर एकविरा आई असा मोठा प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू निघून जातो थर्डमॅन क्षेत्रामध्ये. शॉट थर्डमॅनला चेंडू अडवला जातोय, मात्र धाव घेण्याची संधी मिळत नाही. धाव संख्या स्थिर आहे 1 बाद 6. ऋषी सुतार फलंदाजी करतोय आणि नॉन स्ट्रायकरला फलंदाज असणार आहे ऋषी पाटील. ऋषी सुतार आणि ऋषी पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे 2 फलंदाजावर. 84 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठी धावसंख्या आहे, डोंगरा एवढी धावसंख्या आहे. अवघड आव्हान आहे. यावेळेस चेंडूला मोठा फटका मारण्यात आलाय. यश आले. चेंडू झेलण्याचा प्रयत्न होतोय, मात्र प्रयत्न फसतोय. कारण मागे मागे धावत धावत जाऊन कॅच पकडणं थोडंसं कठीण समस्या असते. मात्र प्रयत्न छान होता, प्रयत्न चांगला होता. 2 धावा तर मिळतात ऋषी
ऋषिकेश सुतार याला 2 धावा मिळतात. रावण ग्रुप संघाला 2 धावफलक पुढे सरकला जातोय 1 बाद 8 या आकड्यावर. 84 धावांची गरज असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे आणि पहिल्या षटकाच्या मार्गस्थ असताना सुरेख गोलंदाजी होते अनिल यांच्याकडनं. अनिल पुन्हा एकदा ऋषिकेशसाठी. यावेळेस चेंडूला स्वीप करण्यात आलेला आहे. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. सनसनाती हुई दंदनाती हुई गेंद निकल गई सीमा रेखा के बाहर. 4 रन के लिए. एकदम ग्रुप संघाची 84 धावांचा पाठलाग करताना एक मोठा धावसंख्याचा पाठलाग करताना संघ प्रयत्न मजबूत करतोय. मात्र प्रयत्न कितीपर्यंत त्यांचं यशस्वी होतात ते पाहायचं. यावेळेस अनिलचा थोडासा लो फुलतो चेंडू, मात्र चांगला फटका आहे. चेंडू सरळ निघून जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. आज झाला या साऱ्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 20 धावा पूर्ण केल्यानंतर रावण ग्रुप संघाचं आव्हान थोडंसं जिवंत होताना दिसतंय. कारण संधी आहे. 84 धावांचा पाठलाग म्हटल्यानंतर पहिल्या षटकामध्ये 20 धावा त्यांनी पूर्ण केल्या आहेत. उर्वरित 18 धावसंख्या. अठरा धावसंख्या आहे. शांताराम सुतार तात्या यांचं इथे आगमन झालेलं आहे. गजाननजी सुतार आणि शांतारामजी सुतार यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी आयोजकांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. ऋषिकेश पाटील, मनीष पाटील चेंडूफेकीसाठी सज्ज होते. ऋषिकेश पाटील असणारे फलंदाज आणि चेंडूला टर्न करण्यात आलेला आहे लॉंग लेगच्या दिशेने. चेंडू सरळ निघून जातो 6 धावांसाठी. च्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतोय आणि त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आज रविवारचा दिवस आहे. पाहुण्यांचं आणि या गावातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिकांचं इथं आगमन होताना आपण पाहतोय सकाळपासून. धन्यवाद, सर्वांचं अभिनंदन. मनीष पुन्हा एकदा ऋषिकेशसाठी पुन्हा एकदा ऋषिकेश सरसावण्याचा प्रयत्न करत होता. चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय. चेंडू निघून जातो सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू होतोय. एक बाद 24 धावसंख्या आहे. मनीष पुन्हा एकदा ऋषिकेशसाठी आणि पुन्हा एकदा ऋषिकेशच्या बॅटच्या पट्ट्यातून निघालेला, मात्र षटकार होतोय. सीमा रेषेवरच झेल टिपला गेला आणि फलंदाजाला 6 धावा मिळाल्या. वातावरण सीमा रेषेवरच झेल टिपला गेला. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका आहे. पुन्हा एकदा चेंडू भूषणच्या हातात, मात्र भूषणने कुठल्याही प्रकारे यावेळेस गलती केली नाही आणि फलंदाज बाद होतोय ऋषिकेश पाटील. वातावरण टाईट त्याच काम लई वाईट. असे आले गेले भरपूर, असे आले गेले भरपूर. चौऱ्याऐंशी धावांचा पाठलाग करताना
रावण ग्रुप संघाची स्थिती आहे 2-30. यारी दोस्ती आणि साई श्रद्धा संघाच्या संघनायकांना विनंती असेल की चालू सामना संपल्यानंतर लगेचच दोन्ही नाणेफेकीसाठी दोघांनी हजर राहायचंय, यायचंय लगेचच. यारी दोस्ती आणि साई श्रद्धा संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉर्च करण्यासाठी हजर राहायचंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करताना बालाराम, एक बालारामवर मोठी जबाबदारी असणार आहे, कारण आपले 2 मोरे तंबूत परतलेत. धावसंख्या 30 आहे, 84 धावांचा पाठलाग करायचा आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. मनीष गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. दूर दूर पांगलेले क्षेत्ररक्षण, यष्ट्यांच्या मागे एक मात्र यष्टीरक्षक आणि सर्कलच्या आतमध्ये ठाकलेले 3 क्षेत्ररक्षण, एक फाईन लेग क्षेत्रामध्ये गलीच्या क्षेत्रामध्ये, तर दुसरा शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि एक स्क्वेअर लेगच्या दिशेने शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये उभे असलेले 3 क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमध्ये. उर्वित सीमारेषेवर तैनात केलेले सर्व क्षेत्ररक्षण चौकार आणि षटकार हरवण्यासाठी. डावखुरा फलंदाज असणारे बालाराम. मनीष समोर. मनीष यावेळेस चेंडूला हवेत भिरकावणं आणि पुन्हा एकदा झेल टिपण्याची मोठी संधी आहे. संधी दवडतोय क्षेत्ररक्षण आणि फलंदाजाला जीवदान मिळतंय. दुसरी धाव सुद्धा पलून काढण्याची संधी मिळते. 2 धावफलक पुढे सरकला जातोय. 2-32. यारी दोस्ती आणि साई श्रद्धा संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. शांतारामजी सुतार यांना सुद्धा विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊन 2 संघामध्ये नाणेफेकी करून घ्यायची आहे. पाहिजे तेवढी संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आणि टॉस बॉक्स मध्ये प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती असेल की आपण थोडंसं बाजूला खुर्च्या त्या खुर्च्यांच्यावर जाऊन बसायचं आहे, विराजमान व्हायचंय. साई श्रद्धा संघाच्या संघनायकांना विनंती असेल की विना विलंब करता आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. आपले गावचे प्रतिष्ठित नागरिक शांतारामजी सुतार यांचं टॉस बॉक्स मध्ये आगमन झालेलं आहे. सिद्धांत भुईर या संघाचे स्पॉन्सर आहेत, राऊंड ग्रुप संघाचे, आणि त्यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे कारण संघ थोडासा अडचणीत आलेला संघ आपला दिसतोय आणि त्या अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सिद्धांत भुईर यांचा असणार आहे. मोठी जबाबदारी सुद्धा असणार आहे त्यांच्यावर. 2 संघामध्ये नाणेफेकी होते. शांतारामजी सुतार यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकी दोस्ती यारी दोस्ती संघाने जिंकलेले आहे. प्रथम डिसिजन फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चेंडू हवेत आहे, मात्र चेंडू निघून जातो सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी झेलण्याचा प्रयत्न केला होता मात्र प्रयत्न असफल राहिला. 6 धावांची संघाची धावसंख्या बराबर वाढते. 2-38. हॅट्रिकवर असलेला हा फलंदाज, षटकारांची हॅट्रिक, ह्या चेंडूवर जर षटकार आला तर त्याच्या बॅटच्या पट्ट्यातून षटकारांची हॅट्रिक होईल. आणि मात्र चेंडू थोडासा हवेत राहिला. दरम्यान 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, घातकी प्रयत्न आहे आणि फलंदाज धावबाद होतोय. एक शॉर्ट रन आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारे रन खात्यात येणार नाही. धावसंख्या स्थिर आहे. 3-38. नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करताना आपण पाहतोय विशाल.
राटा मोर द विकेट. यावेळेस चांगला चेंडू आहे आणि चेंडूला स्विंग करण्यात आले. चेंडू थोडा वेळ हवेत राहिला, मात्र झेल टिपण्यामध्ये क्षेत्ररक्षण अपयशी ठरतोय आणि फलंदाज 2 धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा धावबाद होतोय. अरे रन होतील का? 2-2 एवढं धावतात. जाऊ दे ना, खेळा ना. फुकट आठ जीवाचे तलमेल करताना आवड होता. 4 बाद 39. संघ अडचणीत येतोय. 84 धावांचा पाठलाग करताना अरे थोडीशी याला दान दिलेले दान. रावण ग्रुप संघाची थोडीशी धुकधुकी वाढते, कारण कालच्या दिवसातील विजय संघ होता. विजय रथ त्यांचा आज मात्र रोखला जातोय. 3 मारलेले आहेत काल. हो ना, 3 काल विजय झाला, तर मात्र त्यांचा आज सुरुवातीलाच विजय रथ रोखला जाणार आहे. कारण जाऊ नको. संघाच्या संघनायकांनी सकाळीच म्हटलं होतं की रावण कधीच हरत नाही, मात्र रावण आता हरताना दिसतोय. तरी त्यांना काही फरक पडत नाही. फरक पडणार. फायनलला पोहोचलेले. हो का? क्वार्टर फायनल मध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. रावणच गेलाय फक्त. यश नवीन फलंदाज, यश भोईर. यश भुईर. यावेळेस मोठा फटका आहे आणि मनीष यांची कसरत होते चेंडू अडवताना, मात्र चेंडू त्यांना फसवून निघून जातो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू निर्धाव होतोय. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4 बाद 44. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये रावण ग्रुप संघाला हा सामना जिंकण्यासाठी बरोबर 40 धावांची गरज असणार आहे. 6 चेंडू आणि 40 धावांची गरज. ठरवलेलं आहे. हे दिलं नाही ना. नाही नाही. तंटामुक्तीचे अध्यक्ष सुरेश पाटील सरांचं इथे आगमन झालेले आहे. मंडळाच्या वतीने मी त्यांना या व्यासपीठावर स्थानापन्न होण्यासाठी विनंती करतोय. धन्यवाद सुरेश पाटीलजी. शेवटचा गोलंदाज आहे आणि शेवटच्या गोलंदाजावर या गोलंदाजाला मात्र लॉंगलेगच्या दिशेने चेंडू टर्न करण्यात आल्या. पहिली धाव अतिशय वेगात घेतलेली आहे, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातो 4 धावांसाठी. 4 बाद 48. आता मात्र 5 चेंडू आणि 5 चेंडूवर 36 धावांची गरज. येस याच्या बॅटच्या पट्ट्यातून आलेला हा चौकार. शेवटच्या षटकातील पुढील चेंडू यशसाठी खराब चेंडू आहे, मात्र 9ची खून होते आणि दरम्यान दोन्ही फलंदाज 1 धाव पूर्ण करतात. बायच्या रूपामध्ये संघाच्या खात्यामध्ये 2 धावफलक पुढे सरकला जातोय 50 या आकड्यावर. 4 बाद 50. आता मात्र फ्री हिटची संधी असणार आहे. यावेळेस मोठा फटका आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. मिड विकेट क्षेत्राला चेंडू चकवून वाकवून निघून जातो सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी.
54. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत आणि मोठा फटका आहे. झेल घेण्याचा प्रयत्न होतोय आणि झेल सुटतोय. सोपा झेल होता, सोपा झेल सुटला जातोय आणि दरम्यान दोन्ही फलंदाज 1 धाव पूर्ण करतात आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे सरकला जातोय. 4 बाद 55. पुन्हा एकदा हवेत. आता मात्र झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होतो. यश मोठ्या मनात आमचा यशबाई नांदिटनेवाला बसलाई रमणान. आमचा यशबाई नांदिटनेवाला बसलाई रमणान. आमचा यशबाई. अरे 2च बॉल राहिले. 2 बॉलांना मारला ना 5000. स्वप्नील सुतारसाठी सुवर्ण संधी आहे. महाराष्ट्र पोलीस कर्मचारी आहेत. 2 चेंडूमध्ये 2 षटकार जर आले तर 5000 रुपयाचं पारितोषिक आपल्या संघ मालकाने घोषित केलेले आहे. आणि राहुल मालीकरनं सुद्धा 500 आणि केवळ सुतार यांच्याकडनं 500. डॉट चेंडू एक मारलं तरी पण आणि 1 षटकार जरी मारला तरी 5000 मिळणार आहेत. खास करून महाराष्ट्र पोलीस कर्मचारी आहेत, ते महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्य करतायत आणि त्यांच्यासाठी मोठी मेजवानी आहे. रविवारचा दिवस आहे, त्यांच्यासाठी सुट्टीचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे आणि 5000 रुपये पटकवण्याची सुद्धा दिवस आहे. मोठी सुवर्ण संधी शेवटच्या चेंडूवर आणि डॉट चेंडू होतोय. दोन्ही चेंडू त्यांनी डॉट काढलेले आहेत आणि निराशा अशी केली आहे त्यांनी प्रेक्षकांची. धन्यवाद. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं तेवढंच मनापासून कौतुक. मॅन ऑफ द मॅचच्या अवॉर्डाकडे वळतो आपण आणि सुदामजी शेलार यांच्याकडनं 500 रुपये सुद्धा इथे आलेले आहेत षटकारांसाठी. षटकार, हॅट्रिक आणि 1 षटकार असा